हे गाइज, वेलकम टू रूप्स वर्ल्ड. माय सेल्फ रुपाली. अँड आजच्या आपल्या व्हिडिओचं टॉपिक आहे मॉन्सून हॅक्स, फॅशन गर्ल हॅक्स, कॉलेज गोईंग गर्ल हॅक्स. अँड मी काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जे कॉलेज जाणाऱ्या मुलींनी फॉलो केली पाहिजे. अँड या मॉन्सून सीझनमध्ये तर स्पेशली फॉलो केली पाहिजे सर्वांनीच. ट्रिक नंबर 1 इज की जर मॉन्सून सीझन आहे ना तर प्लीज हेवी मेकअप अवॉइड करा. तुम्ही कॉलेज जाणाऱ्या मुली असाल किंवा एखादा फंक्शनला जात असाल, ऑफिस जाणाऱ्या असाल किंवा असंच कुठेही नॉर्मल फिरायला जात असाल तरीही कोणत्याही फंक्शनसाठी हेवी मेकअप पावसाळ्यात तरी थोडासा अवॉइड करा. त्या जागी तुम्ही स्विच करू शकता विथ बीबी क्रीम. फाउंडेशनला बीबी क्रीम किंवा सीसी क्रीमने स्विच करू शकता. किंवा आजकाल अशा टाईपचे पण क्रीम्स आल्या ते किंवा लोशन आल्या ते ज्याच्यामध्ये इनबिल्ट फाउंडेशन असतं. सो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हेवीनेस चेहऱ्यावरती दिसत नाही. नॅचरल जेवढे तुम्ही मेकअप ठेवसाल ना तेवढं तुम्ही अजून जास्त ब्युटिफुल दिसता. तुमचं जे नॅचरल फेसचा ग्लो आहे ना त्याला एनहॅन्स करा. अँड लिपस्टिकसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की लिपस्टिक नेहमी हे वॉटरप्रूफवाली लॉंग लास्टिंगवाली लिक्विड लिपस्टिकच यूज करा. बिकॉज तुम्ही लिक्विड लिपस्टिक ते पण मेबलिन सारखी तुम्ही ब्रँड किंवा शुगरची ब्रँड या इनसाइडची ब्रँड यासारख्या ब्रँड्सची लिपस्टिक तुम्ही लिक्विड लिपस्टिक यूज करू शकता जी लॉंग लास्टिंग राहील आणि मेल्ट होणार नाही, पावसाने पण जाणार नाही. अशी टिप नंबर 2 आहे, पावसात भिजल्यानंतर तुम्ही नेहमी केस असेच वाळवता अँड मग ते जे पावसाचं जे पाणी असतं ते आपल्या स्कार्फमध्ये एकदम पेनिट्रेट होऊन जातं. म्हणून जेव्हाही तुम्ही पावसात भिजसाल, ॲक्च्युली भिजू नका पावसामध्ये. बिकॉज आजकालचा पाऊस आधीच्या काळाच्या पावसासारखा नाही राहिलेला. तुमची मजबुरी असेल, इन केस बाय चान्स तुम्ही भिजलात चुकून पावसामध्ये, तर तुम्ही नेहमी पावसात भिजल्यानंतर केस वॉश करत जा. आल्यावरती घरी शॅम्पूनी वॉश करा और विदाउट शॅम्पूनी वॉश करा. बट कोमट पाण्याने थोडे केस धुवत जावा, कारण की पावसाचं पाणी तुमच्या केसांसाठी बिलकुल पण चांगलं नाही आहे. सो आफ्टर रेन वॉश हेड वॉश नक्की करा घरी आल्यानंतर. अँड फक्त हेड वॉश करून केस अशीच नॅचरल ड्राय करायला मीन्स सोडून देऊ नका. काही काही जण पाणी गळत असतं केसातून तरी तसं सोडून देतात. प्लीज ही चूक करू नका, कारण की त्यामुळे केसांना खूप जास्त हार्म होतं. आणि या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ते ह्युमिड क्लायमेटमुळं फंगल इन्फेक्शन, स्काल्प इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे तुमचे केस गळू शकतात आणि खूप सारे इश्यू होऊ शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही हेड वॉश करसाल ना, मी असं नाही म्हणते की हेअर ड्रायर यूज करा. बिकॉज एक्सेसिव्ह यूज हेअर ड्रायरचं ते पण तुमच्या केसांसाठी हार्मफुल असू शकतं. सो एक्सेसिव्ह हेअर ड्रायरचं यूज न करता तुम्ही नॅचरल इन वे सनलाईटमध्ये उभं राहू शकता. अँड ऑफकोर्स जर पाऊस असेल आणि सनलाईट नसेल सो तुम्ही तुमचं टॉवेल यूज करू शकता. टॉवेलनी केस बांधून ठेवा किंवा मग पंख्याखाली थोडा वेळ उभा राहा. अँड अजून एक गोष्ट हेअर्सबद्दल मी सांगते, पावसात तुम्ही किती काळजी घेतली तरी हेअरफॉल होतोच. सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही एक हेअर ड्रिंक करून पिऊ शकता. फर्स्ट थिंग आवळा पावडर. सेकंड थिंग तुम्ही फेनुग्रिक सीड्स अँड मेथी दाणे यूज करू शकता. अँड हे जर मिक्सचर करून तुम्ही ड्रिंक करू शकता मॉर्निंग एम्प्टी स्टमक. किंवा मग तुम्ही हेअर पॅक यूज करू शकता. त्याच्यामध्ये अगेन मेथी दाणे, शिकाकाई, आवळा, करी लिव्स हे सगळं एकत्र बॉईल करून त्याला कूल डाऊन केल्यानंतर त्याचा शॅम्पू पेस्ट तुम्ही यूज करू शकता. किंवा मग हे सगळ्या सामग्रीमध्ये आपलं कोकोनट ऑइल मिक्स करून तुम्ही हेअर ऑइलिंग सुद्धा करू शकता. अँड ह्याचे बेनिफिट्स खूप जास्त आहे. तुमचा हेअर जे रिड्यूस होतात ते ना, हेअर ग्रोथ प्रमोट व्हायला स्टार्ट होईल, हेअरफॉल रिड्यूस होईल. असं होऊच नाही शकत की कुणाचा हेअरफॉल एकदमच थांबेल. हेअरफॉल होणं नॉर्मल गोष्ट आहे. बट जर ते हेअरफॉल जास्त प्रमाणात होत असेल आणि त्या जागेवर परत केस नसेल येत तर ती एक प्रॉब्लेम असू शकते. टिप नंबर 3 आहे पिंपल्ससाठी. मॉन्सूनमध्ये पिंपल्सचं प्रमाण एवढं जास्त वाढतं बिकॉज बॅक्टेरियल इन्फेक्शन्स पण होतात. कधी कधी फेसवर फंगल इन्फेक्शन्स होतात. पिंपल्स, छोटे छोटे बॉइल्स, पावसाचं पाण्यात आपण भिजतो, फेस खूप जास्त डॅमेज होतो. पिंपल्स यायला लागतात छोटे छोटे जे चांगले वाटत नाही. ऑफकोर्स कुणालाच आवडत नाही पिंपल्स. सो त्यासाठी तुम्ही काय करू शकता, नीमचा फेस पॅक यूज करू शकता. नीमचे पत्ते किंवा नीमची पावडरचा यूज करू शकता. अँड त्यामध्ये तुम्ही गुलाबजल, ॲलोवेरा जेल हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून त्याचा स्मूथ पेस्ट बनवून तुम्ही फेस पॅक म्हणून लावू शकता. डेली लावू शकता, 2 दिवसातून एकदा, आठवड्यातून एकदा, जसं तुम्हाला टाइम भेटेल तसं लावू शकता. फुल फेसवरही लावू शकता अँड ओनली पिंपल एरियावरती पण लावू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्येही नीमचे पत्ते टाकू शकता की तुम्हाला या पावसाळ्यामध्ये फंगल किंवा बॅक्टेरियल डिसीज होणार नाही. नंबर 4 जी आहे ती कॉलेज गर्ल किंवा फॅशन गर्ल हॅकसाठी आहे. सो पहिले 3 टिप्स होते मॉन्सूनसाठी आणि लास्टचे हे जे 3 टिप्स असणार आहे ते
फॅशन हॅक्स किंवा कॉलेज गर्ल्ससाठी हॅक्स असणार आहे. सो आपली टिप नंबर 4 आहे टाइम सेविंग. सो टाइम कसा सेव्ह करायचा तुमचं, बिकॉज सकाळ सकाळी कॉलेज लवकर असल्यावरती मग तुम्ही जे हातात आउटफिट येईल ना ते घालून पळता. माझं आधी तेच व्हायचं की मी माझ्याकडं फिक्स आउटफिट असायचे, कपडे भरपूर आहेत, पण सकाळी टाइम कुणाकडे एवढं ते आउटफिट सिलेक्ट करायचं का पटपट आवरून कॉलेजला जायचं. सो त्यासाठी एक अशी गोष्ट आहे की तुम्ही एक रात्री पहिल्याच तुमचं आउटफिट जर डिसाईड केलं तर तुम्हाला कोणते शूज घालायचे, तुम्हाला कोणते एक्सेसरीज घालायचे, तुम्हाला कोणतं स्किन केअर वापरायचे, कोणता मेकअप वापरायचा आहे, तुम्ही आउटफिट एका रात्री आधी सिलेक्ट करून तुमची एक्सेसरीज, ज्वेलरी, सॅन्डल, चप्पल सगळं एका रात्री आधी सिलेक्ट करू शकता. बॅग एका रात्री आधीच भरून ठेवायची. हे सगळे काम जर तुम्ही 1 नाईट बिफोर केले ना तर तुमचा टाइम खूप सेव्ह होईल अँड मग कॉलेजला तुम्हाला लेट होणार नाही. नंबर 5 आहे ऑलवेज चूज युअर स्लीपर्स, heels and shoes, whatever you wear which should be comfortable. It should be comfortable. तुम्ही जेही चप्पल यूज करसाल जसं की सॅन्डल किंवा शूज जेही तुम्ही वापरसाल ना ते तुमच्यासाठी कम्फर्टेबल असलं पाहिजे. फ्लोअरवर आमचा क्लासरूम आहे, सो हिल्स घालून तर मी 7 फ्लोअर्स अजिबात चढू नाही शकत. अँड कॅम्पसमध्ये वॉकिंग जास्त असतं किंवा तुम्ही ही क्लासमधून त्या क्लासमध्ये जात असता तर हिल्समुळे ना तुमच्या पायाला खूप जास्त नुकसान होतं. एखादा फंक्शन असेल तर तुम्ही मॅचिंग हिल घातली असेल तर ठीक आहे, बट डेली यूजसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन प्लीज हिल अवॉइड करा. आणि पावसाळ्यात तर हिल ब्लॉकच करा, बंदच करा हिल्स यूज करणं. पावसाळ्यात तुम्ही क्रॉक्स वापरू शकता, सर्वात जास्त कम्फर्टेबल आहे अँड पावसाळ्यासाठी बेस्ट आहे. किंवा मग तुम्ही स्लीपर्स यूज करू शकता जर तुम्हाला आसपास जवळ कुठे जायचं असेल. आणि फंक्शनसाठी जर तुम्ही हिल यूज करत असाल तरी पेन्सिल हिल किंवा लॉंग हिल प्लीज यूज नका करू. हिलची साईज एवढी असेल तर ठीक आहे, पण त्यापेक्षा मोठी साईजवाली हिल्स प्लीज यूज नका करू, तुमच्या पायासाठी खूप जास्त हार्मफुल आहे. अँड डेली कॉलेजसाठी तुम्ही स्नीकर्स आर द बेस्ट ऑप्शन. स्नीकर्स तुम्ही आजकाल ते ट्रेंडमध्ये चालले की ट्रेडिशनल ड्रेसवरती पण शूज स्नीकर्स यूज केले जातात, वेअर केले जातात. अँड जर तुम्ही जीन्स आणि टॉप घालून कॉलेजला जात असाल, क्रॉप टॉप असेल, कुर्ती असेल, प्रत्येक ड्रेसवरती आउटफिटवरती स्नीकर्स सूट होतात आणि मोस्ट कम्फर्टेबल असतात. सो तुम्ही ते यूज करू शकता. आपली व्हिडिओतली लास्ट टिप आहे गो फॉर स्ट्रीट शॉपिंग. सो कॉलेजमध्ये एखाद्या मुलीचं खूप भारी कपडे बघून आपल्याला असं वाटतं की यार की माझ्याकडे पण हा ड्रेस असला पाहिजे. मग आपण पटापट ऑनलाईन सर्च करायला जातो तो ड्रेस आहे का नाही किंवा हा टॉप आहे का नाही. आपण मॉलमध्ये जातो लगेच की मला तोच ड्रेस पाहिजे, तसा टॉप पाहिजे, किंवा महागडे ब्रँड्सचे आपण कपडे विकत घेतो. काहीच गरज नाही यार, गो फॉर स्ट्रीट शॉपिंग. कारण की तुम्ही कॉलेजला जाताय सो तुम्हाला असं वाटत असणार प्रत्येक मुलीला की मला रोज वेगळं काहीतरी घालून जायचंय कॉलेजमध्ये. जर तुम्ही महागातल्या ब्रँडच्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करसाल तर तुम्हाला ते कपडे तेवढे वेळा यूजही करायला लागेल. जर तुम्ही एखादा 1000 रुपयाचा ड्रेस घेताय फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला ते वसुली झालं पाहिजे ना. मग तुम्ही तो सारखा सारखा वेअर करणार, मग तुम्हाला असं वाटणार की यार मी हाच ड्रेस सारखं घालून जाते. सो त्यापेक्षा गो फॉर स्ट्रीट शॉपिंग. स्ट्रीट शॉपिंग इज बेस्ट. तर त्यासाठी तुम्ही FC रोडला जाऊ शकता जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल. जर मुंबई किंवा दिल्ली त्या साईडला जर राहत असाल तर तिकडे पण वेगवेगळे ऑप्शन असतात जसं की सरोजनी नगर, करोल बाग अँड ऑल वगैरे. सर तुम्ही अशा जागेवरती स्ट्रीट शॉपिंग करा. किंवा फ्ली मार्केट्स आजकाल सगळीकडे अवेलेबल असतात. मी जिथं राहते हिंजवडीमध्ये इथं तर 2 to 3 फ्ली मार्केट्स आहेत अँड तिथं एकदम रिझनेबल रेटमध्ये. अँड पर्सनली जिथून मी सर्वात जास्त मोस्टली शॉपिंग करते ते शिवार चौक, रहाटणी फाटा तिथं आहे. सो मला तुम्ही कॉमेंट करा जर तुम्हाला लोकेशन पाहिजे नसेल तर तुम्हाला एक्झॅक्ट ॲड्रेस देईल मी त्या शॉपचा. तिथंही स्ट्रीट स्टाईल कपडे एकदम भारी क्वालिटीचे कमी रेटमध्ये भेटतात. सो त्या 1000 रुपयाचा एक ड्रेस घेण्यापेक्षा जर तुम्ही तेच 1000 रुपयामध्ये भरपूर सारे कपडे घेतले तर किती जास्त अफोर्डेबल प्राइस आहे आणि तुम्ही पूर्ण मंथ वेगवेगळ्या टाईपचे कपडे घालू शकता. सो हा होता आजचा व्हिडिओ मॉन्सून हॅक्स अँड फॅशन गर्ल, कॉलेज गोईंग गर्ल्स हॅक्सचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब. अँड जर तुम्हाला अजून कोणतं तुमच्या डोक्यात टॉपिक असेल की त्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. त्यावर मी नक्की दुसरा व्हिडिओ घेऊन येईल. अँड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय गाईज.